नमस्कार, दीपाच किचनमध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये जेवणाची रंगत वाढवणारी तसेच 1 ते 2 महिने आरामात व्यवस्थितपणे टिकणारी चटपटीत अशी कैरीची चटणी बनवणार आहोत। चला तर मग पौष्टिक आणि चविष्ट अशी कैरीची चटणी बनवूयात। इथे मी कैरीची चटणी बनवण्यासाठी तोतापुरी एक कैरी घेतलेली आहे। कैरी अगदी हिरवीगार आणि एकदम कच्ची आहे। तसेच ही कैरी मी अर्धा तास पाण्यामध्ये देठ बुडून अशीच भिजत ठेवली होती, त्यामुळे जे काही कैरीला माती वगैरे लागली असेल तर ती निघून कैरी अगदी स्वच्छ अशी निघते। तसेच जो देठाकडचा भाग असतो त्याचा चीक असतो तो चीक सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या निघाला जातो। तसेच कैरी पाण्यात देठ बुडून ठेवलं तर त्याची उष्णता सुद्धा कमी होतं असं बोललं जातं। आता आपण ही कैरी कट करून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी पुढचा आणि पाठीमागचा भाग असा कट करून घेतलेला आहे। आता मधोमध आपण याला कट करून घेऊयात। तर इथं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी ही कैरी कट झालेली आहे। आता यातील कोय आपण काढून घेणार आहोत। तर कोय काढून आपण याच्या अगदी बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। तर या कैरीच्या तुम्ही ओबडधोबड सुद्धा फोडी करू शकता। ही तोतापुरी कैरी चवीला जास्त आंबट नसते, त्यामुळे आपण इथे साल सुद्धा यामध्ये वापरणार आहे किंवा या कैरीची तुम्ही साल सुद्धा काढून घेतली तरी सुद्धा चालू शकते। तर इथं बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे ही कैरी कट करून घेणार आहे। तर साल सुद्धा याची अगदी पातळ आहे, त्यामुळे मी साल न काढताच आज याची चटणी बनवणार आहे। तर इथे आपल्या फोडी करून झालेल्या आहेत। एका डिशमध्ये या सर्व फोडी आपण काढून घेतलेल्या आहेत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण या कैरीच्या फोडी घालून याला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। जास्तही बारीक करण्याची गरज नाही, थोडंसं ओबडधोबड राहिलं तरी सुद्धा चालू शकतं, कारण ही कैरी आपण अजून शिजून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये याला काढून घेतलेला आहे। आता आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर आज आपण अगदी 1 ते 2 महिने टिकणारी मस्त चटपटीत अशी कैरीची चटणी बनवतोय। त्यासाठी इथे थोडंसं तेल मी जास्तच घातलेलं आहे, म्हणजे साधारणतः 4 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, तसेच पाव चमचा इथे मी मेथी दाणे घातलेले आहेत आणि अगदीच पाव चमचा इतकं हिंग सुद्धा घालायचं आहे। हे व्यवस्थित असं तडतडलं गेलं, फोडणी तेलामध्ये व्यवस्थित अशी बसली की यामध्ये आपण ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली कैरी घालायची आहे। आता ही कैरी आपण 3 ते 4 मिनिटांकरता सतत हलवत अगदी मीडियम गॅसवरती याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही तर बघू शकता आपण सालेसहित ही कैरी मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे, तरी सुद्धा याचं टेक्स्चर तुम्ही तर बघू शकता, कारण ही साल जी आहे ती अगदी पातळ अशी आहे, त्यामुळे यामध्ये ती अजिबात कडवट लागणार नाही। जर तुमची दुसरी कैरी असेल किंवा त्याची साल जर जाड असेल तर तुम्ही त्याची साल काढून याची चटणी बनवू शकता। तर इथं तुम्हाला मी दाखवते अगदी 3 ते 4 मिनिटांकरता मी याला व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। कैरी व्यवस्थित अशी शिजली गेली की त्यामध्ये पाव चमचा इतकी आपण हळद घालायची आहे। हळद थोडीशी शेवटीच घालायची आहे, त्यामुळे हळद तेलामध्ये करपत नाही किंवा याचा काळपट असा रंग होत नाही। तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा पिवळासा याला कलर आलेला आहे। अजून एकदा आपण 1 मिनिटाकरता याला असंच तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर सुद्धा याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात। मीठ घातलं तर त्याला थोडंसं पाणी सुटतं, त्यामध्येच आपली ही कैरी व्यवस्थित अशी शिजली जाते। तर इथं बघू शकता तुम्ही त्याला मी व्यवस्थित असं 2 मिनिटाकरता परत एकदा परतून घेतलेलं आहे। आता इथे कैरी आपली व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे, त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये आपण जेवढी कैरी घेतली होती त्याच्या निम्मा आपण इथे गूळ घेतलेला आहे। म्हणजे 1 वाटी जर तुमची कैरीचा गर असेल तर अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी तुम्ही इथे गूळ घालू शकता। गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। गुळामुळे उष्णता रोखण्याचं काम होतं, तसेच कैरीमुळे शरीर थंड राहण्यास मदत होते। तर कैरी आणि गूळ घालून केलेली चटणी चविष्ट तर होतेच, परंतु शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते, कारण गुळामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास सुद्धा मदत होते। त्यामुळे गूळ आणि कैरी याची चटणी ही अधिक पौष्टिक बनली जाते। तर गूळ हा अगदी विरघळेपर्यंत याला आपण असं हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता यामध्ये अजिबात गुळाचे खडे राहिलेले नाहीत, तर हे गूळ पूर्णपणे या कैरीमध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे। आता आपण याला असंच थोडंसं
1-2 मिनिटाकरता असं शिजवून घेतलेलं आहे. म्हणजेच इथं जर एक तारी पाक किंवा तुम्ही जर असं थोडंसं याचं मिश्रण दोन्ही बोटामध्ये घेतलं तर ते थोडंसं चिकट चिकट जाणवतं. म्हणजे समजायचं तुमचा गूळ सुद्धा यामध्ये व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यातील वाफ अशी आपण थोडीशी काढून घेऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता मी त्याला असं व्यवस्थित असं परत एकदा हलवून घेतलेलं आहे. म्हणजे थोडीशी वाफ यातील कमी झालेली आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता ती सुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता त्याला मिक्स केल्यानंतर अगदी मस्त असा याला कलर आलेला आहे. आपली अगदी आंबट गोड आणि एकदम चटपटीत अशी ही कैरीची गूळ घालून केलेली चटणी बनली गेलेली आहे. अधिक पौष्टिक सुद्धा आहे. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ही चटणी करून 1-2 महिन्यापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करू शकता. त्यामुळे जेवणाची रंगत वाढवणारी ही चटणी तुम्ही नक्कीच करून बघा. कशी झाली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही कैरीची चटणीची रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करा. कारण तुम्हाला अजून अशा छान छान साध्या सोप्या मस्त अशा रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग नंतर भेटूया आपण अजून एका खास अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.